राम मंडळी, तुमचा मित्र साईड सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एक्साइटिंग लाईफ ऑफ साईड या माझ्या यूट्यूब चॅनलवर. 20 डेज डेली ब्लॉग चॅलेंजचा आज 13वा दिवस आहे आणि मी आता आलेलो आहे पुणे विजिटला. आणि डे 1 आपण काल बघितला, आज डे 2 आहे. सकाळी लवकर उठलेलं आहे, तर लवकर उठून पुढे आळंदी फिरणार आहे. चला तुम्हाला दाखवतो. लेट्स सी ना. गुड मॉर्निंग. एक मित्र झोपलेला आहे. हे असे आमच्या रूम आहेत, चौघांसाठी 4 बेड आहेत. एकदम मस्त रूम आहे. इथे बघा संतोष उठलेला आहे. संतोष गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता फ्रेश व्हायचं आहे आणि जायचं पुढे. चला मित्रांनो, इथून गरम पाणी आणलेलं आहे. इथे हिटर आहे. रामकृष्ण हरे. राम राम मंडळी, आंघोळ झालेली आहे मस्तपैकी. आता तयार व्हायचे आणि फिरायला जायचे आळंदी. रामकृष्ण हरे. सगळं आवरून झालं, आता आवराय घ्यायचं. आंघोळ झालेल्या मस्तपैकी, देवाचं नामस्मरण केले. चला आवरूया आणि जाऊया आळंदी फिरायला. मित्रांनो, आवरून तयार झालेलं आहे. आता भूक लागलेली आहे, नाश्ता करणार आहे. घरातून शेंगदाण्याची पोळी आणि सफरचंद आणलेले आहे. चला खाऊया. तर बघा, शेंगदाण्याची पोळी सफरचंद खाऊया. चला मित्रांनो, आज 26 जानेवारी आहे. आज प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शेंगदाण्याची पोळी एकदम मस्त आहे. तुम्ही घरातून घेऊन प्रवासात सुद्धा खाऊ शकता. आणि 2-3 दिवस राहते, त्यामुळे केली करण्या काय ना पौष्टिक असते, त्यामुळे खायच्या. रूम मध्ये आणलं आहे अशी रूम आहे. चौकांसाठी 4 बेड आहेत. इथं ओंकार बसलेला बघा. आणि इथं पुढं बालखंड प्रकाश येण्यासाठी आहे. ते आपण खाण्यासाठी का अभ्यास करत असतो त्या. एकदम रूम मस्त आहे. धर्मशाळेमध्ये पण एकदम चांगलं आहे. सगळं स्वच्छ टापटीपणे आहे. चित्र सुद्धा लावलेले आहेत. अशी पूर्ण धर्मशाळा आहे. आवरलेला आहे. रूम बंद केलेले आहे. आता चाललेलं आहे पुढच्या प्रवासाला. चला आता चाललेलं आहे वरच्या मजल्यावर उतर राहायला. आता परत नाश्त्यासाठी थांबलेला आहे. घेतलेले आहे मी. समोसे खात आहेत. क्रीम रोल. मित्रांनो, इथे आता आम्ही सगळ्यांनी चहा पिला, क्रीम रोल खाल्ले आणि इकडे पुढे नाश्ता केला. एकदम मस्त प्रकारे नाश्ता झालेला आहे. आता जायचे. 3 वर्षातून एकदा आमच्या कॉलेजने कधी नाही ते खर्च केलाय. आम्हाला इथे बरं आणलंय, ते पण आम्हाला गंडीवर शिडाव केला. 1,500 मध्ये होतं, तर 3,000 रुपये घेतलं. झोपा बिपाची सोय त्यांची फुकटात. जेवायला आपल्या आपण महागात पडलं. परवडले का नाही? महागात पडलं. गोव्याला जाऊन आलो असतो रशियन घेऊन. अरे आलेला आहे आम्ही तुळापूरमध्ये. ते संभाजी महाराज समाधी आहे, ती बघणार आहे. आज 26 जानेवारी रात्री घेत होणार आहे सगळ्यांचे. चला संतोष उभारते मध्ये बस.
बसलेला आहे आणि असे ते खायचे स्टॉल आलेले पेरू पापडी ते शंभूराज छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज जय. तुळापूर इथे आलेला आहे ते संभाजी महाराजांची समाधी आहे. अकले धनी क्षेत्र तुळापूर. संगमेश्वर मंदिर. गोमुख. वीर गणपती. ओम नमः शिवाय. मित्रांनो आता आपण संगमेश्वर मंदिर बघितले. हे शंकराचे मंदिर आहे. आत पिंड आहे. आता मी तुम्हाला भीमा भामा इंद्रायणी या 3 नद्यांचा संगम ते दाखवत चला. या ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी आहे. तिथेच या 3 नद्यांचा संगम होतो. इंद्रायणी भामा आणि भीम या 3 नद्यांचा संगम झालेला आहे. ते फोटो शूटिंग झाल्यावर मित्रांनो या ठिकाणी 3 नद्यांचा संगम झालेला आहे. इंद्रायणी भीमा आणि भामा. ते पाणी वाहत नसल्यामुळे ह्याच्यावर सगळी हिरवळ झालेली आहे. या साईडनं एक नदी आलेली आहे. दुसरी या साईडनं आलेली आहे. तिसरी या साईडून आलेली आहे. कसली पान आहे काय वनस्पती आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा.
तुळापूर हे दर्शन झालेलं आहे. संभाजी महाराजांची समाधी बघितली, नदीचा संगम बघितला. आता चला पुढे जाऊया. बोरं घेतलेले आहेत. चाललेला आहे. साहिल खायला लागला आहे. साहिल खायला ओंकार बी खायला लागेल. आता दत्तगुरू हॉटेल जेवायला थांबलेलं आहे. वेज थाळी मागवलेली आहे. बघूया चला काय काय जेवण आलेलं आहे. बघा 3 चपात्या, पनीर भाजी, अख्खा मसूर, वरण मिळालेला. भरपूर वेळ झालेला आहे. अर्धा तास लागला जेवणाला. आता सगळेजण जेवणार आहे. इकडे प्रणव बसलेला आहे. चला जेवूया. हे झालेलं आहे. आता आम्ही परत संध्याकडे चाललेलं आहे वर. बस सगळेजण दरीतून वर चाललेलं आहे. दरीतून चाललेलं आहे. खालून ते रोड आहे वर येण्यासाठी. आता वर आलेलो आहे. वर जायचं. मित्रांनो आता आम्ही पुरंदर किल्ला भेटला. आज काय आम्हाला फोन यायची परवानगी नव्हती, त्यामुळे तुम्हाला काय दाखवू शकलो नाही. नेक्स्ट टाइम गेलं की दाखवतो. आता पुढे चाललेलं आहे. पुढे कुठे जातो त्याचा ब्लॉग दाखवतो. चला बघूया. तर आता आम्ही पुरंदर फिरला. व्हिडिओ काय दाखवू शकलो नाही. पण आता नारायणपूरला आलेला आहे. इथं प्रति बालाजी आहे. बालाजीची जिथं मेन मूर्ती आहे त्यासाठी जिथं लहान मूर्ती आहे. चला बघूया. आज एक इन्सिडेंट घडला. प्रति बालाजीला आलेला जिथं पहिल्यांदा आपण वॉशरूमला जातो चप्पल घालतो ते चप्पल काढून जायची. उत्तम म्हणण्यापेक्षा काढून त्यांनी बोर्डच लावलेला. पण आज बाथरूम असे एकदम स्वच्छ नीटनेटके आहे. आज तिरुपती बालाजीचे दर्शन झालेलं आहे. सगळे दर्शन दाखवतात. बालाजीच्या नावाच्या जसे मेन बालाजीचे मंदिर आहे सेम तसे सगळे. पण आज व्हिडिओ करण्यास मना आहे त्यामुळे व्हिडिओ टिकला लावलेला आहे. बघा मेन किचन बघ कसं दिसत आहे मित्रांनो. कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. सांग कसं दिसाले. तुम्ही सांगा. प्रति बालाजीला जाऊन आलो. मस्त यायला जशी हैदराबादला बालाजीची मंदिर आहे सेम तसेच मंदिर आहे नारायणपूरमध्ये. मजा. अरे बस आता आम्ही जेव्हा आलेलो आहे. जेवणाचं इथे काय पत्ता लागेना. खूप जोरदार झालेले आहे. चिकन खायचं का मटण खायचं प्रश्न पडलेला आहे. कारण भरपूर लोक म्हणतात की बाहेर खायचं चिकन नाही भेसळ असते. तर बघूया काय होते. उत्तर जोरदार लागलेली आहे. जेवण आलेले आहे. चिकन थाळी मागवलेले आहे. मित्र जेवण कसं लागणार ते सांगणार. आता आलोय रूमवरनं आंघोळ करून आलोय इथं. आता आमची बोला लागलेलो इथं. परेश बोलणार आहे बघा. परेश दिसते काय
मित्रांनो भूक लागलेल्या पहिला जेवतो, मग यांची काय कमेंट आहे ती घेऊया आपण. बहुतेक आम्ही सेलिब्रिटी होणार आहे ब्लॉग बनवणार. बघा हे आहे चिकन मसाला, हा चिकन किमा, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सोलकढी. चला जेवूया. आता हॉटेलमध्ये जेवण झालेलं आहे, जेवण एकदम मस्त होती. आता झोपण्यासाठी चाललेलो आहे, झोपायच्या आणि उद्या परत खेळायचं. आजचा ब्लॉग कसा वाटला तर मला आवडला ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ.